नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश चव्हाण. आपण आज तूर आणि सोयाबीन एकत्र म्हणजे आंतरपीक लावलेल्या प्लॉटमध्ये आपण आज व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी आपल्याला आता जे एक 75, 70, 80 दिवसाची जे तुरीची झाडं झालेली आहे, तर त्या झाडांना सध्या हाईट थांबवणं गरजेचं आहे, कारण आता फुलं सेटिंग व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची हाईट ही इथपर्यंत झाली आहे किंवा आपल्या कांद्याच्या बरोबरीने झाली आहे, तर त्या शेतकऱ्यांनी या उंचीच्या तूर पिकावर दाबोली किंवा विद्युत सुमिटोमो कंपनीचे किंवा त्यानंतर आपलं चमत्कार आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. याचा फायदा असा होईल की या तुरीला फुलाची सेटिंग ही खूप जास्त प्रमाणामध्ये होईल. आणि एक आत्ता मेजर प्रॉब्लेम पण चालू आहे तुरीवर, की हे जे वरचे जे शेंडे आहेत ते पान गुंडाळत आहे, तर त्याच्यामध्ये अळी त्या झाडाला नुकसान करत आहे. त्याच्यासाठी आपण एक कीटकनाशक घेणंही गरजेचं आहे, जसं की सुमिटोमो कंपनीचं तुम्ही मेशी घेऊ शकता किंवा दुसरं जर साधं तुमच्याकडे इमामॅक्टिन असेल तेही घेऊ शकता, आणि कोराजन असेल तर ते तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता, ज्याच्याने तुमची तूर ही रोगमुक्त होऊन जाईल. आणि तीच फवारणी जर सोयाबीनलाही झाली तर त्याचा कुठलाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. पण आताच्या कंडिशनमध्ये या सोयाबीनच्या शेंगा या पूर्णपणे चांगल्या झाल्या, त्यामुळं याला नाही केली तरी चालेल, पण उडाल्यावर प्रॉब्लेम होत नाही. धन्यवाद.